श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोयस भय हे पळू दे, तुझ्या जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, घाबरू नकोस तू बाळ आहे त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय असू शकतो, ते म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची ताकद स्वतः ठेवा. स्वामी सांगतात, जो असे कारण सर्व सृष्टीशी तो आहे मी. माझ्यामुळे हे जग आहे आणि माझ्यामुळे तू आहे. काळजी करू नको, तुला मी प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन नक्की करणार आहे. जाणीव ठेव मनासी, कार्य व्यर्थ बरळतो. कशासी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे आपल्या मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. गरिबाला नेहमी प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करेल असं नाही. स्वामी सांगतात, हा संदेश तुमच्यासाठी किती प्रभावी ठरू शकतो हे तुम्हाला फक्त 10 मिनिटे ऐकल्यानंतर कळेल. या संदेशाला तुमच्या जीवनातील 10 मिनिटे द्या. तुमचे अमूल्य 10 मिनिटे हा संदेश ऐकल्याने वाया जाणार नाही, त्याचा तुम्हाला खूप चांगला लाभ होईल. या संदेशाला तुमच्या आयुष्यातून मोलाचा वेळ काढून जर तुम्ही वेळ दिला तर याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल. हा संदेश तुमच्यासाठी खूप मोठा ठरणार आहे. हा संदेश तुम्हाला पुढे नेण्यासाठी फार कामाचा ठरेल. हा संदेश तुम्ही एकदा ऐकून तर बघा. तुमच्या आयुष्यात मोठ्या संकटात तुम्हाला सुटका करेल. हा संदेश काही साधारण संदेश नव्हे. हा संदेश ऐकणाऱ्याच्या जीवनात नेहमी सकारात्मकता येते. या संदेशाला दुर्लक्ष न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, माझ्या नामावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुला चांगल्या दिशेला मदत मी करणार. स्वामी समर्थ नामावर जर विश्वास असेल ना, तर पुढे जायला स्वतः स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे असते, कारण आपल्याला प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः साथ देतात. त्यांनी कधीही आपल्याला एकटे सोडलेले नाही. प्रत्येक वळणावर स्वामी आपली मदत नक्की करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे असू द्या, तुम्हाला मी प्रत्येक वेळेला मदत करत आहे. तुमच्या संकटकाळी तुम्हाला साथ मी स्वतः देत आहे. कितीही संकटे जरी असली तरी मार्गदर्शन मी स्वतः तुम्हाला करणार आहे. त्या संकट काळात तुम्हाला फक्त स्वामी नाम मार्गदर्शन करेल. आता काही लोकांना वाटत असेल की स्वामी समर्थ महाराज आपल्याला मदत करणार की नाही, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी कधीच तुमची साथ सोडत नाहीत. स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नेहमी करतात. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा ठेवणे तुमचे काम आहे. स्वामीनामावर जर विश्वास असेल आणि श्रद्धा असेल तर आपल्याला स्वामी नक्की मार्गदर्शन करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ महाराज साथ देतात. त्या गोष्टीवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नये. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे मिळते. तू कोणाला फसवू नको, मी आहे. तुझी फसवणूक कधी होऊ देणार नाही. प्रत्येक वळणावर मार्गदर्शन तुला मी करत राहणार आहे. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण तुझ्या विश्वासाला मी साथ नक्की देतोय. स्वामी सांगतात, ज्याला माझी साथ हवी आहे त्याने माझे नाम स्मरण करा. ज्याला माझी मदत हवी आहे त्याने फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करून मला हाक मारा. खचलेल्या मनाला उभारी येते, अंधाऱ्या रात्री चकाकी येते, जेव्हा मन स्वामी समर्थ नावाचे गीत गाते. स्वामीजी या नावात एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे, जगण्याची जिद्द आहे, आणि स्वामी भक्त असल्याने आपल्या आयुष्याला थोडी किंमत आहे. आयुष्यात
आपल्याला अपार संकटे येतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण फक्त विचार करावे, विचारांना साथ स्वामी देतील. संपूर्ण जीवन हे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करण्यात घालवा. तुम्ही जे स्वप्ने पाहिली होती ते आपल्याप शक्य व्हायला लागतील. स्वामी म्हणतात, मनोकामना तुझी पूर्ण करणार आहे मी. जीवनात चांगले गोष्टी घडो वा वाईट गोष्टी घडो, माझ्यावर विश्वास ठेव तू. कारण जेव्हा स्वामी नामावर तुझा विश्वास असेल तेव्हा प्रत्येक वेळेला मदत तुला नक्की मिळेल. सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने, प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, आपण ज्या गोष्टीविषयी जास्त चिंता किंवा काळजी करतो ती गोष्ट प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणे होते असं नाही. कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला मागे सुद्धा ओढते. त्यावेळेला स्वतःवर विश्वास ठेवावा. सर्व संकटांमध्ये स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुम्ही कितीही आयुष्यात संकटात असाल तरी तेच तुम्हाला रस्ता दाखवतील. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल जेव्हा स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास असेल. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासाला मदत तर स्वामी करतात. स्वामींच्या सारखा सोबती मिळणार नाही. कधी या जगात स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो हे भाग्य आयुष्याचं आहे. सर्व जग आपल्याला नेहमी मदत करतं. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर मार्गही मिळतो. सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरवणाऱ्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात. स्वामी समर्थ सांगतात, मी नेहमी तुमची साथ देतो. मदत तुम्हाला नक्की मी करत आहे. सुखद हे आपली नेहमी सुख देतं. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम आहेत श्री स्वामी समर्थ. जगण्याला धार आणि जीवनाला आधार हे जेव्हा समजतं तेव्हा गोष्टी चांगल्या होतात. स्वामींचं नाव जर ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला? मी नेहमी स्वामी म्हणतात तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, आमच्या जीवनात दुःख खूप आहेत, पण त्या दुःखाचा सामना करा. दुःखाचा सामना केल्याशिवाय दुःख काही दूर जात नाही. स्वामी नेहमी बोलतात, लक्षात घ्या, स्वामी समर्थ ज्यांना समोर गेल्याने प्रत्येक दुःखात मुक्ती मिळते ते स्वामी समर्थ आहेत. स्वामीजी तुमच्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करतात. हसून जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत मदत हवी असते तेव्हा स्वामी नक्की तुमची मदत करतात. मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वामी नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात किती संकटे आले तरी तुम्ही स्वामी नाम घ्या, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतात. आपण फक्त विश्वास ठेवायला हवा, कारण आपल्या विश्वासाला साथ फक्त स्वामी देतात. त्यांनी प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि कायम आपली मार्गदर्शन करत आहेत. स्वामी नामावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा. जग बदलायचे असेल तर स्वतःला बदलायला शिका. यश मिळवायचे असेल तर स्वप्न पहा, मेहनत करा आणि पुढे चला. आयुष्य कठीण आहे, पण प्रयत्न करणाऱ्यासाठी काही अशक्य नाही. अपयश हा यशाचा पाया असतो. प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश तुमचे नक्की होईल. प्रयत्नांची दिशा ठरवा आणि विजय तुमचा असेल. कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. ध्येय गाठण्यासाठी चिकाटी महत्वाची आहे. तुमची मेहनत तुम्हाला भविष्यात पुढे नेते. कधी हार मानू नका, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात. प्रत्येक संघर्ष हे तुम्हाला नेहमी नवीन संधी देतो. तुम्ही नवीन काहीतरी शिकण्यासाठी प्रयत्न करता. लक्षात ठेवा, लक्ष वेधून घेते तेव्हा तुमची मेहनत जबरदस्त असते. स्वतःच्या चुकांपासून शिकून यशाकडे जा. प्रत्येक स्वप्न साध्य करण्यासाठी मेहनतीची गरज आहे. यशस्वी होण्यासाठी फक्त कष्टाची गरज असते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. ध्येयाच्या दिशेने एक पाऊल उचलून टाकणे म्हणजे यशाचा आरंभ आहे. आजचे कष्ट उद्याचे यश ठरवतात. शिकत राहा, कारण ज्ञानाने आपण यशस्वी होतो. स्वप्न पाहणाऱ्यांचे नाव इतिहासात असते. आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्ग आहे. यशाची सर्वात जवळची सुरुवात म्हणजे छोट्या पावलाने प्रयत्न करणे. स्वतःचे ध्येय निश्चित करा आणि काम नेहमी करत जा. संघर्षाशिवाय मोठे यश नाही. स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत हवी. ध्येय स्पष्ट सेवा आणि प्रत्येक वेळेला मेहनत करा. ज्यांना आपल्यावर विश्वास असतो त्यांना अपयशाची भीती कधी वाटत नाही, आणि ज्यांना आपल्यावर विश्वास नसतो तो नेहमी आपल्याला अपयशी होईल असा आवाज काढतो. अडचणीत घाबरू नका. तुमच्या आयुष्यात नेहमी स्वामी मार्गदर्शन करतील. ध्येय गाठण्यासाठी सतत पुढे जाणं गरजेचं आहे.
स्वप्नांना सत्यात उतरवण्याची ताकद फक्त मेहनतीत असते. प्रत्येक नव्या दिवसाला एक नवी संधी म्हणून घ्या. आत्मविश्वास हा प्रत्येक यशस्वी माणसाचा आधार असतो. तुमची जिद्द तुमचं यश ठरवते. प्रत्येक मोठे यश तुम्हाला सुरुवात करते. अपयश आलं तरी त्याला संधी म्हणून पहा. समोरच्यांना सोडवण्याचा व्यक्तीबद्दल विचार करा. जिद्द आणि प्रयत्न तुमचं भविष्य बदलू शकतात. ध्येय मोठे ठेवा आणि त्यांना झगडण्यासाठी प्रयत्न करा. आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळू शकते जेव्हा मेहनत ही जोरदार असते. ध्येय नेहमी हे मोठे असलं पाहिजे आणि आपली मेहनत सुद्धा त्यासाठी मोठी ठेवा. प्रत्येक अडथळा नवीन शिकवण घेऊन येतो. स्वतःची प्रगती स्वतः मोजा. इतरांसोबत तुलना करू नका. यश हे कठीण परिश्रम आणि सातत्याने मिळते. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. यश तुम्हाला नक्की मिळतं. यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्वप्ने पाहावे लागतील. ते स्वप्न पाहण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात पुढे जर जायचं असेल तर स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मी देत आहे. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कितीही संकट येतात त्याला नेहमी मदत करण्यासाठी तुम्हाला स्वामी उभे असतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात. फक्त स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी बोलतात, प्रत्येकाला वाटतं की संकटे फक्त माझ्या आयुष्यात असतात. फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटे कितीही असो त्यांचा सामना केलेला व्यक्ती कधीही मागे येत नाही. स्वामी नेहमी म्हणतात, संकटांचा सामना केल्याशिवाय कोणी पुढे जात नाही. संकटांचा सामना केलेला कधीच कोणी मागे येत नाही. स्वामी नेहमी सांगतात, आपण घाबरायचे नसते. स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे असते. स्वामी नेहमी बोलतात, माझ्यावरती जो विश्वास ठेवेल त्याला नेहमी मी मार्गदर्शन करणार. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर त्याचा विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करून पुढे नेण्यासाठी मीच मेहनत करत आहे. फक्त तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. कारण विश्वास असेल तेव्हाच तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळते. स्वतःवर विश्वास असल्यावर आपल्या आयुष्यात संकटे कधी राहत नाहीत. त्या संकटांचा सामना सुद्धा आपल्याला करता येतो. आपली मेहनत आणि कष्ट घेण्याची जिद्द जर चांगली असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या मेहनतीने मिळवलेले यश खरे यश आहे. जगाला बदलण्यासाठी आधी स्वतःला बदला. संघर्षाशिवाय काही मिळत नाही. संघर्षाशिवाय काही यश मिळत नसतो. संघर्ष आपल्याला नेहमी मागे ओढतो असं नाही. दुसऱ्यांच्या यशावर मत्सह करू नका. त्यांना प्रेरणा घ्या आणि पुढे चला. स्वतःचे यश स्वतः निर्माण करा. श्रम करा, भाग्य आपोआप तुमचं होईल. तुमच्या स्वप्नांसाठी कधीही तडजोड करू नका. यशस्वी होण्याची शिस्तची सवय लावा. जे मोठे स्वप्न पाहतात ते मोठी सवय निर्माण करतात. स्वामी बोलतात, लहान लहान प्रयत्न करा. लहान प्रयत्न तुम्हाला नक्की मोठे यश मिळवून देतील. स्वतःवर विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळतं. प्रत्येक संघर्षात तुम्हाला साथ स्वामी नक्की देतात. स्वामी नेहमी बोलतात, चुकांपासून पळून जाऊ नका. त्यांचा स्वीकार करा. जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा तुम्ही यशस्वी होत नाही. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्ही आयुष्यात थांबून जाता तेव्हा थांबूनच राहता. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा म्हणजे यश तुम्हाला नक्की मिळेल. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायच्या असतील तर आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे असते. प्रत्येक दिवसात तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतो, पण प्रत्येक दिवसात तुम्हाला एक नवीन संधी सुद्धा मिळते. हे लक्षात घ्यायला हवे. दिवस तसेच असतात. संधी मिळणे गरजेचे असते. संधी मिळाल्यावर प्रयत्न सगळे करतात. स्वामी नेहमी बोलतात, आपण अपार संकटांना घाबरतो. त्या संकटांना न घाबरता स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे हे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला ध्येय गाठण्यासाठी निराधार महत्वाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कठीण काळात हा नेहमी थोड्या वेळासाठी असतो. कठीण काळ असो वा अडचण असो, हे नेहमी आपल्याला थोड्या वेळासाठी संकट देते. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवू तेव्हा पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी नेहमी बोलतात, स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक संकटात यश मिळेल. आपले संकटे कितीही मोठे का असेना, त्या संकटात मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वप्न पहा. यशस्वी होण्यासाठी, जग बदलण्यासाठी आपल्याला मेहनत करणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी नक्की देत आहे. स्वतःवर विश्वास ठेवून जर प्रयत्न कराल तर यश तुम्हाला नक्की मिळेल. आपण फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की साथ देतात.
स्वामी सदैव सांगतात, आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू तर घाबरण्याची गरज आपल्याला नाही. ज्याने स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक संकटात त्यांना स्वामी स्वतः साथ देतात. स्वामी त्यांची प्रत्येक वेळेला मदत करतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. आणि ज्याने स्वामी नामाला मानले आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवला त्याला कधी काळजी करण्याची गरज भासणार नाही. स्वामी नामावर विश्वास ठेव, कारण ज्याचा स्वामी नामावर विश्वास असतो त्याला प्रयत्नात यश नक्की मिळतं. प्रत्येक वेळेला प्रयत्न तुम्हाला मागे टाकतील असं नाही. संकटे आपल्या आयुष्यात अपार असतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. फक्त स्वामी नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. आपण जेव्हा स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतो तेव्हा मार्गदर्शन स्वतः स्वामी आपल्याला करतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला अडचणी आयुष्यात येतात असं नाही. कधी कधी आपणच आपल्या आयुष्यासाठी मोठी अडचण बनतो. तेव्हा स्वतःवर विश्वास असणे गरजेचा असतो. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होतात. ते गोष्टी जेव्हा मनाविरुद्ध होतील तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी करतील. प्रयत्नांवरती जर विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळेल. योग्य दिशेने प्रयत्न करणे सुद्धा गरजेचं असतं, कारण जेव्हा आपण फक्त प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला प्रयत्नात यश मिळणं हे प्रत्येक वेळेला चांगलं असतं. स्वामी बोलतात, संकटे अपार आहेत आयुष्यात, त्या संकटांचा सामना करा, कारण ते आपल्याला पुढे घेऊन जातात. स्वतःवरती जेव्हा विश्वास असतो तेव्हा मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळतं. स्वामी नामावर जेव्हा आपला विश्वास आहे तेव्हा प्रत्येक वळणावर मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. आपला त्यांच्यावरती विश्वास आहे म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी बोलतात, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांना नेहमी तुम्ही साथ द्या आणि तुम्ही ज्या गोष्टीबद्दल विचार करता त्या गोष्टीत नेहमी तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. विश्वास ठेवून बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. आपला जर विश्वास असेल ना तर काळजी करण्याची गरज आपल्याला नाही. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. आपण ज्या गोष्टीसाठी जास्त काळ मेहनत करतो ती गोष्ट शक्य होते. ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न सुद्धा तेवढेच करावे लागतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा स्वामी नक्की करतात. स्वामी बोलतात, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतात आणि ते तुम्हाला यशस्वी सुद्धा करतात. मेहनत एवढ्या शांतपणे केली पाहिजे की आपली सफलताची शिडी हे एवढी जबरदस्त असली पाहिजे की आपल्याला नक्की यश मिळवून देईल. स्वतःवर जर विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा मिळतं आणि स्वामी नामावर विश्वास असल्याने यश सुद्धा नक्की मिळतं. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आपण अपार संकटांचा सामना करतो. संकटे प्रत्येक वेळेला आयुष्यात असतात. कधी ते संकटे जोरदार संकटांचा आपला सामना करावा लागतो, तर कधी कधी ते आपल्याला पुढे नेण्यासाठी सुद्धा मदत करतात. स्वामी म्हणतात, न घाबरता प्रयत्न करा, कारण ते नेहमी तुम्हाला नक्की मदत करतात. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतात आणि कायम तुम्हाला मदत करतात. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. ज्याचा विश्वास आहे स्वामी नामावर त्याला अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा त्याला कायम साथ देते. स्वामी त्याला नेहमी मार्गदर्शन करतात. दृढ निश्चय हा यशाचा पाया आहे. कधी प्रयत्न थांबवू नका. यश तुमचं वाट पाहत आहे. आत्मविश्वास हा यशाचा मोठा मित्र आहे. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. तुम्ही काहीही करू शकता. यश हे ध्येयासाठी नाही तर आपल्याला यशस्वी होण्यासाठी असते. नेहमी लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या यशाचा खरा आधार तुम्ही स्वतः आहात. स्वप्न बघा आणि त्यासाठी मेहनत करा. आयुष्य बदलण्यासाठी आजपासून सुरुवात करा. तुमचा विश्वास जर तुमच्या विचारांवरती असेल तर मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. चुका स्वीकारा, त्यातून शिका. जिथे तुमचा आत्मविश्वास आहे तिथपर्यंत तुमचं यश आहे. स्वतःसाठी वेळ द्या, कारण तुम्ही तुमच्या यशाच्या दिशेने पुढे जात आहात. त्यासाठी स्वतःला वेळ देणे आणि प्रयत्न करणे फार महत्वाचे आहे. आपण फक्त विचार करू शकतो की आपल्याला एखादी गोष्ट मिळेल. जगाला बदलण्यापूर्वी स्वतःला घडवा. प्रत्येक गोष्टीची सुरुवात तुम्ही स्वतः करता, त्यामुळे जबाबदारी घ्या. तुमच्या क्षमतावर विश्वास ठेवा. काही अशक्य नाही. स्वतःचा सामना करा, तेच तुम्हाला यशस्वी नक्की करेल. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते सकारात्मकतेने पाहायला शिका. तुमचं ध्येय हे तुम्हाला आयुष्यात नेहमी मदत करेल. तुमची मेहनत कधीही वाया जात नाही. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. स्वतः काम करा, कारण ते तुम्हाला परिपूर्ण करेल. सकारात्मकतेने तुमच्या आयुष्यात नवीन रंग द्या. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने यशाची प्राप्ती होईल. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी कुणाच्या प्रतीक्षा करू नका. स्वतःच्या क्षमता ओळखा आणि त्याचा उपयोग करा.
प्रयत्न करणाऱ्याला लांब राहू शकणार नाही. तुमच्या यशाचा मार्ग नक्की तुम्हाला मिळतो. तुमच्या संघर्षातून तुमचं खरं व्यक्तिमत्व घडतं. कधी कधी हार मानू नका. तुमचं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहा. सकारात्मक विचार तुम्हाला पुढे नेतात. त्या विचारांवर नेहमी ठाम राहा. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून जिंकलेलो नाही मी, कारण ती संपणार सुद्धा नाही तोपर्यंत मी जिंकणार नाही. आपण फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुमचं ध्येय तुम्हाला पुढे नेतं, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवा. चुका झाल्या तरी त्यातून तुम्हाला शिकण्याची सवय लावा. यशस्वी माणसाला ओळखा, जेणेकरून तुम्हाला सकारात्मकता मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला पुढे जायला मार्गदर्शन मिळतं. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवून जर बघाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळतं. नेहमी सांगतात, आपण ज्या गोष्टीबद्दल विचार करतो ते नेहमी तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेतात. स्वतः स्वामी समर्थ आपली कायम मदत करतात. त्यामुळे स्वामी समर्थांच्या नामावरती आपला विश्वास असणे फार गरजेचे आहे. ज्यांनी स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवलाय त्यांना काळजी किंवा प्रयत्न करण्याची गरज नाही. लक्षात घ्या, स्वतःच्या चुका स्वतः स्वीकारा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या विचारांचा प्रभाव करा. जिंकण्याची पहिली पायरी म्हणजे प्रयत्न. स्वतःच्या यशावर विश्वास ठेवा. तुमच्या आत दडलेली ताकद ओळखा. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तशी मिळेल. स्वतःसाठी काम करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्यात बदल घडवणे. तुमचे ध्येय गाठण्यासाठी सातत्याने मेहनत करावी लागते. सकारात्मक विचार हे यशाकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे. तुमचा विश्वास जर तुमच्या स्वतःवर असेल तर मार्गदर्शन नक्की मिळते. आपण काय करतो त्यापेक्षा जास्त आपल्याला काय करायला जमतं आणि आपली आवड काय हे गोष्टी मॅटर करतात. हे गोष्टी जेव्हा आयुष्यात कळायला लागतील तेव्हा यश तुमचं असेल. प्रयत्न एवढे करा की यश तुम्हालाच मिळालं पाहिजे. स्वतःसाठी एवढे रात्रंदिवस कष्ट करा की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजे. चांगल्या विचारांनी चांगल्या गोष्टी घडत नसतात. चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी मेहनत चांगली घ्यावी लागते. स्वतःवर विश्वास असेल तर गोष्टी चांगल्या होतात. आयुष्य बदलण्यासाठी सकारात्मक बदल घडवा. तुमचे यश तुम्हाला तुमच्यावर अवलंबून असतं. सकारात्मक विचारांनी तुमचं आयुष्य सुखकर बनवा. सकारात्मक दृष्टिकोनाने संकटावर मात करा. नेहमी तुम्हाला मदत मिळते पुढे जायला जेव्हा तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवता. सकारात्मकता म्हणजे कठीण परिस्थिती हसण्याची ताकद. तुमच्या आयुष्याचा प्रकाश आणण्यासाठी तुमचे विचार नेहमी उज्ज्वले ठेवा. स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा. जे मिळवायचे ते प्रत्येक गोष्ट मिळवता येते. आपला विश्वास जर स्वतःवर असेल तर ठामपणे छाती टोकून सांगा की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही स्वतः ते सर्व काही करू शकता. तुमच्या विचारांनी तुमचं आयुष्य घडतं. आनंदी राहण्यासाठी सकारात्मकतेकडे वळा. सकारात्मक विचारांनी तुमचं मनोबल वाढवा. आयुष्यातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने स्वीकारा. तुमच्या यशाचा कारण तुमची स्वतः बनणार आहात. यशासाठी मेहनत करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण ज्या व्यक्तीबद्दल जास्त विचार करतो ती गोष्ट आपल्याला आवडेल असं नाही. सकारात्मकता म्हणजे कठीण काळात मार्ग शोधण्याची कला. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी सकारात्मक विचार घ्या. सकारात्मक विचार घेण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा, नाहीतर स्वामी संदेश ऐका. आनंद आणि आनंदी राहणे यात फरक आहे. आनंद एखाद्या गोष्टीतून मिळू शकतो, पण आनंदी राहण्यासाठी आपल्याला सतत खुश राहावं लागतं. आयुष्याचा प्रत्येक समस्येचा सकारात्मकतेने विचार करा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतील. सकारात्मक विचारच तुमच्या जीवनात नवीन दिशा देतील. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यश नक्की बनवेल. तुमच्या मनातील चांगल्या गोष्टींचा विचार करा. यशस्वी होण्यासाठी तुमचे सकारात्मक विचार पाहिजे. सकारात्मकतेने तुमची गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी बोलतात, सकारात्मकता तुमचं जीवन बदलतं. ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि सकारात्मकता हवी. सकारात्मक विचार हे आपल्याला आयुष्यात रहस्य बनतं आणि पुढे नेतं. लक्षात ठेवा, स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत आणि दृष्टिकोन लागतो. तुमच्या यशाचं बीज तुम्हाला सकारात्मक गोष्टीमध्ये नेईल. सकारात्मकता म्हणजे अडथळ्यामध्येही संधी शोधण्याची कला. आत्मविश्वास आणि सकारात्मकता तुम्ही कधीही पराभूत होऊ शकणार नाही. यश मिळवण्यासाठी तुमच्या विचारांवरती नियंत्रण ठेवा. प्रत्येक संकटात हा यशाचा नवीन टप्पा ठरतो. तुमचे ध्येय ठरवा आणि सकारात्मकतेने पुढे जा. स्वतःचा विचार करा. हा कठीण काळातील तुमची खरी ताकद आहे. मनशांती आणि सकारात्मकता ठेवल्यास कोणतीही अडचणीवर मात करू शकता. सकारात्मक दृष्टिकोनाने यश मिळवणं सोपं आहे. तुमचे यश तुमच्या विचारांवर अवलंबून असतं. सकारात्मक दृष्टिकोनाने कठीण काळातही आनंददायी निर्माण करता येतं. तुमचं मन जसं विचार करतं तसं तुमचं आयुष्य होतं. ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करा, पण मेहनत नेहमी सकारात्मकतेने करा. सकारात्मक विचार मोठ्या मोठ्या यशाचा पाया ठरतो. आपले विचार जर चांगले असतील तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं.
प्रत्येक दिवशी नवीन संधी म्हणून सकारात्मकतेने बघा. स्वतःचा विचार करा, तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल. स्वतः ते गोष्ट करा जे तुम्हाला आवडते. यशस्वी होण्यासाठी मनशांती आणि सकारात्मकता ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक अडचणीत नवीन संधी असते. लक्षात घ्या, तुमच्या विचारांमुळे तुमचं भविष्य घडते. सकारात्मकता म्हणजे यशस्वी होण्याचं मध्यम सुख आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. यश मिळवण्यासाठी आपले अपयशांचा मार्ग बंद करा. सकारात्मक गोष्टी हे आपल्याला अशा असतात जे नकारात्मक गोष्टीपासून दूर ठेवतात. काही लोक आयुष्यात खूपच असे यशस्वी असतात, त्यांना अपयश कधी मिळत नाही. त्यामागचं सर्वात मोठं कारण ते यश मिळवण्यासाठी नेहमी सकारात्मक असतात. सकारात्मक गोष्टी त्यांना पुढे नेतात. प्रत्येक अपयश हा यशाचा मार्ग असतो. सकारात्मक विचारांचा परिणाम तुमच्या आयुष्यावर मोठा होतो. तुमचे विचार जसे असतात तसे तुमचे आयुष्य होते. आयुष्यातील प्रत्येक समस्या तुम्हाला काही ना काही उत्तर देतात. यशस्वी लोकांचे विचार नेहमी सकारात्मक असतात. सकारात्मक दृष्टिकोनाने तुमचे ध्येय साध्य होते. आयुष्यात सकारात्मकता ठेवल्यास कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. यशासाठी मनातले सातत्य आणि सकारात्मकता ठेवा. प्रत्येक अडचणीत तुम्हाला नवीन संधी मिळते. सकारात्मक विचार तुमचे व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता चांगली करते. सकारात्मक विचारांनी तुम्हाला मोठ्या मोठ्या अडथळ्यावर मात करता येते. स्वतःवर विश्वास ठेवून बघा. सकारात्मकता म्हणजे काय आहे ते कळेल. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी केलेली मेहनत म्हणजे सकारात्मकता आहे. स्वतःवर ठेवलेला विश्वास हा तुमचे यशस्वी करत असते. ध्येय गाठण्यासाठी मेहनतीसोबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. यशस्वी किंवा अयशस्वी होणे हे आपल्याला गरजेचे नाही. स्वप्न बघा, पण त्यासाठी मेहनत घ्या. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. शिक्षण हे तुमची खरी भांडवल नाही. ध्येयासाठी साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक अडचण ही नवीन संधी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्या यशाच्या मार्गात तुम्ही मेहनतीने तयार करणार आहात. आयुष्यात कोणतीही वेळ शिकण्यासाठी वाया जात नाही. अपयश ही यशाची पायरी आहे. स्वामी बोलतात, स्वतःला रोज नव्याने सुधारा आणि मेहनत करा. जिथे मेहनत आहे तिथे यश आहे. ध्येय मोठे ठेवा, यश तुम्हाला मिळेल. यशस्वी होण्यासाठी नेहमी पुढे राहा. तुमच्या विचारांनी तुमचे ध्येय ठरवा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. बाकी यश तुम्हाला नक्की मिळेल. शिक्षणानेच तुमचे भविष्य घडते. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. स्वतःला सर्वोत्तम बनवा. तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा. अडचणीत महत्त्व देऊ नका. शिकायला नेहमी तयार राहा. ज्ञान हा यशाचा पाया आहे. ध्येयाकडे जाण्यासाठी छोट्या छोट्या टप्प्यांची तयारी करा. अपयशांवर मात करण्यासाठी आत्मविश्वास ठेवा. तुमची मेहनत तुम्हाला यशस्वी बनवते. स्वतःचे उद्दिष्ट ठेवा आणि पूर्णपणे ती प्रयत्न करून पूर्ण करा. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे. अपयश ही फक्त परीक्षा आहे. यश मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही यशासाठी नेहमी तत्पर जर असाल तर तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. सकारात्मकता तुम्हाला आयुष्यात खूप पुढे नेते. तुमचं भविष्य आज केलेल्या मेहनतीवर अवलंबून आहे. ध्येय साध्य करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करा. प्रत्येक दिवसाला नवीन आव्हान म्हणून स्वीकारा. शिक्षण कधीही थांबवू नका. ते यशाचं साधन आहे. प्रत्येक ध्येय तुम्हाला नक्की मिळतं. सप्तरंगी स्वप्न बघा आणि त्यावर विश्वास ठेवा. तुमच्या क्षमतावर विश्वास ठेवा. यश तुमचं होईल. ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील. शिकण्याची जर वृत्ती असेल तर तुम्हाला आयुष्यात यशस्वी नक्की बनवेल. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि त्यांना ओलांडण्यासाठी मेहनत करा. तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर सातत्य ठेवा. यश निश्चित तुमचे आहे. सपाट मार्ग शोधू नका. कठीण मार्ग यशाकडे नेतो. यश तुम्हाला नेहमी तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही त्यासाठी रात्र आणि दिवस प्रयत्न करता. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला यश तुम्हाला मिळणार आहे. फक्त प्रयत्न करून बघा. प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की मार्ग मिळेल. स्वामी बोलतात, आपण जे काम करतो त्या कामावर आपला विश्वास असणे गरजेचं आहे. ते काम करणे सुद्धा गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळू शकतं. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळतं. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी यश देत आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला नेहमी साथ स्वामी देत आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मार्गदर्शन करतो. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी बोलतात, आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ती गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी आपण नेहमी विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण फक्त प्रयत्न करायला हवे. आपल्या प्रयत्नांना यश स्वतः स्वामी देतात. स्वामी सांगतात, चांगल्या गोष्टी करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या चांगल्या दिसतील. नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या संकटे येतील.
त्या संकटांचा सामना करायला शिका. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मिळतं, त्या मार्गदर्शनाचा सामना करा. बऱ्याच वेळेला संकटे नेहमी येतात तुमच्या आयुष्यात. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करताना दिसतील. स्वामीनामावर जर विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव तुम्हाला 101% येणार. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे आणि नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. स्वामी सांगतात, ज्यांनी स्वामीनामावर विश्वास ठेवलाय त्यांना मार्गदर्शन नक्की मिळतं. जेव्हा तुम्ही स्वामीनामावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला पुढे जाण्यासाठी यश स्वामी स्वतः दाखवतात. आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण आपल्या प्रयत्नांना स्वामी स्वतः साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, ज्याने स्वामीनामावर विश्वास ठेवलाय त्याला काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे चिंता आणि काळजी सोडा आणि स्वामीनामावर विश्वास ठेवा, कारण अशक्य तेही स्वामी स्वतः आपल्यासाठी शक्य करतात. फक्त स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असणे फार गरजेचा असतो. आपण फक्त विश्वास ठेवणे गरजेचे असते, कारण आपला जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असतो तेव्हा आपण कितीही अडचणीत का असेना आपल्याला स्वतः स्वामी मदत करतात. यशस्वी लोक नेहमी तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचे प्रयत्न फक्त आपल्याला दिसत नाहीत. आपण नेहमी उच्च ध्येय ठेवावे, कारण ध्येयाशिवाय काहीही होत नाही. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आपले ध्येयच करतात. सर्व गोष्टी आपल्याला हव्या आहे तशा मिळतात. सर्व आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागलं तर स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्याबद्दल आपण प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे नक्की होईल. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामी समर्थ आपली कायम साथ देतात. त्यांनी प्रत्येक वेळेला दिली आहे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. स्वामी नेहमी म्हणतात, आपण ज्याविषयी जास्त प्रयत्न करतो ती गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे आवडेल असंही नाही. कदाचित काही गोष्टी आपल्याला पटतील तर काही नाही पटणार. ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात त्याबद्दल प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण आपले प्रयत्न नेहमी चांगले ठेवावे, कारण ते प्रयत्नच आपल्याला यशस्वी करतात. आपले प्रयत्न एवढे जोरदार असायला हवे की आपण केलेल्या प्रत्येक संकटात आपल्याला यश मिळायला हवे. स्वामी सांगतात, गोष्टी मनाप्रमाणे होतात, फक्त विश्वास ठेवा. सर्व गोष्टी तुम्हाला नक्की मनाप्रमाणे करता येतात. स्वामी बोलतात, ज्याने श्री स्वामी समर्थ नामाचा जप केला त्यांना संकटामध्ये काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटांमध्ये स्वामी त्यांना नक्की साथ देतात. आपण फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या प्रयत्नांना स्वतः स्वामींनी साथ दिली आणि स्वामी स्वतः आपल्याला मदत करतात. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. फक्त विश्वास ठेवल्या मात्रानेच आपल्याला यश मिळतं. आपल्याला अयशस्वी करणारं कोणीही नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देणारे फक्त स्वामी आहेत. यश म्हणजे तुमच्या मेहनतीचे फळ होय. ज्याबद्दल मेहनत करता त्यात तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे यश होय. स्वप्न बघा, पण त्यासाठी मेहनत पण करा. फक्त बघितलेले स्वप्न आपल्याला यशस्वी करू शकणार नाही. त्यासाठी घेतलेली मेहनत सुद्धा आवश्यक असते. स्वप्नांसाठी मेहनत गरजेचं आहे, कारण बिना मेहनतीचं कुठलं स्वप्न हे कधी शक्य होत नाही. स्वामी सांगतात, आपल्या प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. प्रयत्न एवढे जोरदार करा की मार्ग आपल्याला नक्की मिळेल. विश्वास ठेवा. हा संदेश तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा ठरेल की तुम्ही विचारही करू शकणार नाही. स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश तुमच्या आयुष्याला एक सकारात्मक दिशा देईल. हा संदेश नेहमी तुम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करत असेल. हा संदेश तुम्हाला प्रत्येक वेळेला यशाची प्राप्ती करून देईल. या संदेशाला दुर्लक्ष करू नका. हा संदेश तर तुम्हाला पुढे नेण्याचा सोपा मार्ग ठरणार आहे. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासावर जग कायम आहे. आपण जर विश्वास ठेवू तर गोष्टी आपल्याला पटतील तशा होतील. संकटामध्ये स्वामीच आपले मार्गदर्शन करतील आणि संकट समयी आपल्याला स्वामीच फक्त पुढे नेतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचं आहे. ज्यांनी स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवला आणि स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवला त्यांना प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला संकटात मदत मी करणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला नेहमी तुम्हाला मदत करतात.
नेहमी स्वामी म्हणतात विश्वास ठेवणे गरजेचं आहे. स्वामी सांगतात प्रत्येक संकटात प्रत्येक वेळेला तुम्ही जर स्वामी नामाचा विश्वास ठेवला तर तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी नामावर विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सापडत असते. स्वामी सांगतात आज तुम्ही जर स्वामी नामावर विश्वास ठेवाल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी स्वतः करतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. ज्याने स्वामीवरती विश्वास ठेवलाय त्यांना प्रयत्न करून पुढे जाण्यासाठी मेहनत जास्त करावी लागणार नाही. फक्त थोडीशी मेहनत आणि त्यांना नक्की यश मिळेल. आपल्या आयुष्यात आपल्याला यश मिळवायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवावा लागतो, कारण स्वामी नाम आपल्याला कायम मदत करते. ज्यांनी विश्वास ठेवलाय स्वामी नामावर त्यांना या गोष्टीचा अनुभव सुद्धा येईल. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत नाही. कधी कधी काही गोष्ट या मनाविरुद्ध सुद्धा होतात. त्या आपल्याला मनाप्रमाणे करायच्या असतील तर मेहनत घ्यावी लागते. आपली मेहनत आपल्याला पुढे नेते. आपले यश आपल्याला तेव्हा मिळते जेव्हा आपण त्यासाठी अपार कष्ट आणि प्रयत्न करू. आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्या आहे त्या गोष्टी मिळवता येतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्यांना कधी काळजी करण्याची गरज नाही. संकट समयी स्वामीच तुम्हाला मदत करतील आणि वाईट काळात तेच तुम्हाला मार्गदर्शन करतील. आपला विश्वास ठेवा स्वतःवर, कारण जेव्हा अपार संकट येतील आयुष्यात तेव्हा स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. ज्याबद्दल एवढा विचार आणि प्रयत्न करताय ती गोष्ट तुम्हाला पटत आहे की नाही, किंवा त्या गोष्टीत तुम्हाला यश मिळत आहे की नाही, हे जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा तुम्ही पुढे जायला सुरुवात करता. आपल्या प्रयत्नानेच व्यक्ती यशस्वी किंवा अयशस्वी होतो. प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी सांगतात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करतात. आपण फक्त विश्वास ठेवणे गरजेचं आहे. स्वामी बोलतात तुमच्या प्रयत्नाला मी साथ देतोय. प्रयत्न असे करा जे प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेतील. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेला पुढे जाल. स्वामी नामावरती विश्वास असणे सुद्धा गरजेचं आहे, कारण ज्याचा स्वामी नामावर विश्वास आहे त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतात. स्वामी सांगतात आज आपण खूप पुढे जाणार आहोत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्याने स्वतःवर विश्वास ठेवलाय त्याला कधीही संकटात काळजी करण्याची गरज नाही. आपण ज्या संकटांना घाबरतो त्या संकटात यश मिळवणे आपल्याला खूप शक्य असते. संकटात सुद्धा यश मिळू शकतं हे ज्याला समजतं तो नेहमी पुढे जातो. स्वतःवर विश्वास जर ठेवाल तर आपण आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की करून घेऊ शकतो. स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतात. आपण ज्या संकटांना घाबरतो त्या संकटात स्वामीच आपल्याला पुढे नेतात. स्वामी नेहमी सांगतात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी नेहमी करत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचं आहे, कारण जेव्हा तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत असतात. स्वामी सांगतात आपण फक्त कार्य करायचे. आपल्या कार्यावरती स्वामी आपली मदत करतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवायचा. स्वामी नेहमी मार्गदर्शन करतात. स्वामी बोलतात ज्याने विश्वास ठेवलाय माझ्या नामावर त्याला मार्गदर्शन मी नक्की करणार. फक्त विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील आणि स्वामींनीच कायम तुम्हाला पुढे नेण्यासाठी मेहनत केली आहे. ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करू शकता ती गोष्ट तुम्हाला मागे ओढते आणि ज्याबद्दल फक्त प्रयत्न करू शकता ती गोष्ट पुढे नेते. स्वामी सांगतात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही अयशस्वी जरी झाला तरी लवकर यशस्वी होणार आहात. आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. आपल्याला यश आणि अपयश दोन्ही गोष्टी शिकवतं. आपल्याला ते शिकणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्या आपल्याला नेहमी पुढे नेतात. स्वामी सांगतात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळवायचे असेल तर स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात आपण ज्या गोष्टीचा एवढा विचार करतो ती गोष्ट आपल्याला मिळेल असं नाही. त्या गोष्टीबद्दल आपल्याला नेहमी प्रयत्न करावे लागतात. स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, तेव्हाच तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. स्वतःवर विश्वास असेल तर स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचं आहे. सर्व काही आपल्याला पाहिजे तसं तेव्हा होते जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणेही फार गरजेचं आहे. ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय आणि स्वामी समर्थ महाराजांना मानलाय त्यांना काळजी करण्याची कधीच गरज नाही. त्यांच्या आयुष्यात अपार जरी संकटे आले तरी स्वामी त्यांना साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला साथ देत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा,
कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की देतात. आपला विश्वास जर असेल तर या गोष्टीचा अनुभव सुद्धा नक्की येईल. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू तेव्हा प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी बोलतात, जे संकटे आहेत त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय यश कधी मिळू शकत नसतं. छोट्या छोट्या गोष्टी भरपूर काही शिकवून जातात. त्यांचा आनंद घ्या, नेहमी समाधानी राहा. आयुष्यात सुख म्हणजे काय हे तेव्हा कळतं जेव्हा कालच्या दिवसाचा खंत नसतो. लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने व्यक्ती कधीही हरत नाही. कर्तव्यनिष्ठ एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात अपयशी जरी झाली तरी ते पुन्हा लवकर यशस्वी होतात. लक्षात घ्या, जीवन जगण्याची कला फक्त त्यांना माहिती असते जे नेहमी तडजोड करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वतःसोबत प्रयत्न करा की तुम्ही यशस्वी ठरला पाहिजे. आनंद वयावर नाही तर तुमच्या मनावर असतो. तुमचे 2 शब्द गोड पुरेसे असतात आनंद राहण्यासाठी. स्वामी सांगतात, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेम आणि मैत्री अशी 2 नाती आहेत ज्यांना निभवण्याची गरज नसते. कोणी पण जवळचं असलो किंवा दूरचं असलो, त्यांच्या मनात जर ही नाती असली तर ते नक्की निभवतात. माणूस देव कितीही काही करला तरी तो आयुष्यात तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो मेहनत करतो. मातीतील ओलावा जसा झाडांचा मूळ पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसांचं नातं जपून ठेवतो. साधेपणा यात सुंदरता आहे. प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल कधी करता येत नाही. ती कमवावी लागते, ते मिळवावी लागते. सुरक्षित व्यक्ती ते नेहमी असतो जो स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो. दुसऱ्याची नोकरी करणारा नोकर असतो. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा अचानक आयुष्याला खरं यश मिळतं. स्वामी सांगतात, आपले प्रयत्न नेहमी जबरदस्त ठेवा, कारण प्रयत्नांनीच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपल्याला आता आयुष्यात यशस्वी ठरवणारे हे 2 गोष्टी आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपण स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणार नाही तर त्याने यश सुद्धा आपल्याला मिळणार नाही. प्रत्येक वळणावर आपण ज्यासाठी प्रयत्न करतो ती गोष्ट आपल्याला मिळेल असा आपला विश्वास असतो. नक्की आपला विश्वास चांगला असेल की आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळावी. ती गोष्ट मिळवण्यासाठी आपली धडपड हे अधिक महत्त्वाची असते. प्रत्येक गोष्ट चांगली होईल असा आपला विश्वास आणि काही गोष्टी मनाविरुद्ध होतील असा त्यांचा विश्वास. स्वामी म्हणतात, जळणाऱ्याला जळू द्या, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमचे प्रयत्न साथ देतील. तुमचे प्रयत्न तुम्हाला पुढे नेतात. ते प्रयत्न आहेत जे प्रत्येक वेळेला मदत करतात. आपण अयशस्वी केव्हा ठरतो, जेव्हा कुणीही आपली साथ देत नाही, पण यशस्वी तेव्हा ठरतो जेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वतःवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. जेव्हा स्वतःवरती विश्वास असेल तेव्हा अशक्य असं काहीही नसेल. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि त्यांनीच तुम्हाला पुढे नेण्यासाठी मेहनत सुद्धा घेतलेली आहे. विश्वास असणे गरजेचे आहे, कारण स्वामी म्हणतात, विश्वास हे तुम्हाला नेहमी म्हणतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, आयुष्यात तुम्हाला नेहमी मदत करतो. स्वामी नेहमी बोलतात की मी कायम तुम्हाला साथ देतोय, फक्त विश्वास ठेवा. कारण ज्याचा स्वामी नामावर विश्वास आहे त्याला कधीही आयुष्यात एखाद्या संकटांना घाबरण्याची गरज नाही. संकटे अपार येतात, फक्त संकटांमध्ये स्वामी तुम्हाला साथ देतात. प्रत्येक वळणावर स्वामीच तुमची मदत करतात आणि कायम त्यांनी तुम्हाला साथ दिली आहे. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी नाम ज्याच्या मुखात असते त्याला कधीही घाबरण्याची गरज नाही. स्वामी नाम नेहमी त्याला मदत करतं. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतील. ज्याबद्दल एवढा विचार आणि प्रयत्न करताय ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल का हे माहिती असणं सुद्धा गरजेचं असतं. स्वामी सांगतात, आपले अपार संकटे तेव्हा दूर निघून जातात जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असतो. संकटे तेव्हा येतात आयुष्यात जेव्हा आपण एकटे पडतो. एकटे तेव्हा पडतो जेव्हा देव साथ देत नाही, आणि देव तेव्हाच साथ देत नाही जेव्हा आपण त्यांचे नामस्मरण करणे बंद करतो. स्वामी सांगतात, नामस्मरण करणे गरजेचे आहे. नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय आपल्याला प्रयत्नात यश नाही मिळत. आपले प्रयत्न जेव्हा कठोर असतात, प्रयत्न स्वतःच्या मेहनतीवर असतात, विश्वास स्वतःवर असतो, तेव्हा यश आपल्याला नक्की मिळतं. आपले प्रयत्न आहे जर ते आपले चांगले असतील तर प्रत्येक वेळेला साथ नक्की मिळतं.
आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे हे आपल्याला ऐकायला मिळेल. आपले प्रयत्न जर जबरदस्त असतील ना तर प्रत्येक वळणावर साथ आपल्याला स्वतः स्वामी देतील. संकट समयी स्वामींनी मदत केली आणि वाईट काळात स्वामींनीच मार्गदर्शन केलेले आहे. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आपल्याला आयुष्यात अपार संकटे मिळतात. त्या संकटांमध्ये फक्त आपण स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा स्वतःवरती आपला विश्वास असतो ना तेव्हा मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. आपला विश्वास जेव्हा स्वतःवर असेल, आपला विश्वास जेव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती असेल तेव्हा मार्गदर्शन आपल्याला मिळेल. फक्त विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय गोष्ट आपल्या शक्य होणार नाही. प्रयत्नाने तर परमेश्वर पण मिळतो. ते प्रयत्न जर जबरदस्त असतील तर ते परमेश्वर सुद्धा साथ देतो. आपले प्रयत्न हे असे ठेवा की तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ मिळेल.